नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सासूचं बोलणं ऐकून तर कायरा शॉकच झाली होती. म्हणजे जे काही घडलं ते पूर्वनियोजित होतं आणि विशेष म्हणजे या कटामध्ये सगळेच सहभागी होते. आता या विचित्र परिस्थितीतनं बाहेर कसं पडावं याचाच ती विचार करत होती, पण तिला मार्ग काही सापडत नव्हता. दिवसेंदिवस तिचं नैराश्य वाढत चाललं होतं. आता ती श्यामशी कमीच बोलायची. श्यामलाही त्याचं दुःख नव्हतं. एकदा श्याम एका हिप्पी वाटणाऱ्या युवकाला घरी घेऊन आला होता. तो युवक श्यामशी लगट करत होता. श्याम अशा वेळी श्यामा होऊन जात असे. त्याचे बायकी चाळे पाहिले की कायराला किळसवाणं वाटायचं. हे सारं सोडावं आणि दूर कुठेतरी निघून जावं असं तिच्या मनात खूपदा येत असे, पण बाहेर पडण्याचा तिला धीर होत नव्हता. त्या दिवशी कायरा घरामध्ये एकटीच होती. शांतपणे ती टीव्हीवरती चाललेली सिरियल पाहत होती. सिरियलमध्ये आदर्श कुटुंब दाखवलं होतं. त्यातील सासू सासरे आपल्या सुनेला मुलीप्रमाणे जपत होते. कायरा विचार करत होती की काश आपले सासू सासरे असे असते आणि आपला नवरा जर एवढा चांगला असता तर किती छान झालं असतं. पण तिच्या वाटेला आलेलं ते सारं तिला भोगावं लागणार होतं. तिची सासू तिच्याकडे आली आणि म्हणाली, अगं दिवसभर काय तेच सिरियल पाहतेस? आज तुझ्या सासऱ्यांची तब्येत ठीक नाही, बघ त्यांना काय हवंय ते बघ. कायराला राग आला होता, पण तिचा नाईलाज होता. ती काहीशा नाखुशीनंच सासऱ्यांच्या बेडरूममध्ये गेली. ये कायरा. कायरा सासऱ्यांच्या जवळ गेली. अगं जरा डोकं दुखतंय, दाबून देशील का? मग कायरा पुढे सरसावली. तिनं बामची बाटली घेतली आणि ती बाम सासऱ्यांच्या कपाळाला चोळू लागली. अगं बघ, खूप छान वाटतंय. माझं डोकं दुखायचं थांबलंय. मी हॉलमध्ये आहे, काही लागलं तर सांगा. असं म्हणून कायरा बाहेर जाणार तेवढ्यात आपला हात कोणीतरी धरला हे तिला जाणवलं. ती थांबली. तिनं पाहिलं तर तिच्या सासऱ्यानं तिचा हात धरला होता. कायरा थांब, मला तुझ्याशी बोलायचं. कायरा थांबली. तिला हे सगळं विचित्र वाटत होतं. ती बसली. आता सासरा काय बोलणार याकडे तिचं लक्ष लागलं होतं. तिला मागे बोललेले सासूचे बोल आठवले. तुला कोणतीही गरज लागल्यास तुझा नवरा जरी पूर्ण करू शकला नाही तरी सासरा आहेच की. हे वाक्य आठवताच ती अस्वस्थ झाली. कायरा, काय विचार करतेस? काही नाही. हे बघ कायरा, आपल्या घरातील सर्व परिस्थिती आता सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे लपवाछपवी न करता काही गोष्टी स्पष्ट बोलाव्यात असं मला वाटतं. कायरा प्रश्नार्थक मुद्रेनं सासऱ्यांकडे पाहू लागली. सासरे पुढे बोलायला लागले. श्यामचाच असा प्रॉब्लेम असल्यामुळे श्यामचं लग्न करायला आम्ही टाळत होतो, परंतु नातेवाईकांचं प्रेशर खूप असल्यानं आम्हाला हे लग्नाचं पाऊल उचलावं लागलं. पण कधी कधी मला अपराधीपणाचंच वाटतं. आमच्या या इब्रत वाचवण्याच्या खेळात आम्ही तुझा बळी देत आहोत असं वाटतं. तुझी सासू या खेळात पुढे आहे, पण मला हे पटत नाही. पण मी हे तुला सर्वांसमोर बोलू शकत नाही. तेव्हा आज मी तुला सांगतो, तू हे घर सोड आणि तुला हवं तिथे जा आणि मस्त राहा. पण मी आता कुठे जाऊ? तिचा प्रश्न ऐकून सासरे विचारात पडले. थोडा वेळ विचार करून ते म्हणाले, तू मुंबईला जा. माझा एक मित्र आहे, मी तुला त्याचा पत्ता देतो. तो चांगला माणूस आहे, मी त्याच्याशी बोलून घेतो. पण तू अजूनही ठरवू शकतेस काय करायचं ते. मात्र मी तुला इथून जाण्यास मदत करतो हे घरातल्या कोणालाही कळता कामा नये, नाहीतर हे सगळे मिळून माझी वाईट अवस्था करतील. नाही, मी हे कोणालाही बोलणार नाही. पण मला प्रश्न पडलाय की जायचं कसं? यावर सासरे पुन्हा विचारात पडले आणि मग ते बोलू लागले. हे बघ, आता बरेच दिवस झाले तू माहेरा गेली नाहीस. मी तुझ्या घरच्यांना सांगतो, ते तयार होतील. तू म्हण की तुम्ही कशाला येता, मी जाते तिकडे, मला काही अडचण नाही. तुझी मामी एक कंजूस आहे, तर तिचा येण्या जाण्याचा खर्च वाचतोय म्हटलं तर ती लगेच तुझी सूचना मान्य करेल. आम्ही तुला निरोप देऊ, तू माहेरला जायचं म्हणून निघायचं आणि सरळ मुंबई गाठायची. बाकी पुढचं तू फोन करून कुठे भेटायचं वगैरे माझ्या मित्रासोबत बोलून ठरव. ठीक आहे,
तिला असं नाही तर तसं बाहेर पडायचंच होतं. तिला स्वतंत्रपणे मोकळं जगायचं होतं. तिला ही कल्पना आवडली. नाहीतरी इथे तिचं जीवन नरकच होणार होतं. नवरा हा असा बिन उठणारा आणि सासू ही तशी बाराबोड्याची. नेमका कसा संसार आहे तिला कळतच नव्हतं. ती विचार करायला लागली, बाहेर कितीही वाईट असो पण निदान या इथल्या लोकांपेक्षा नक्कीच बरे लोक असतील. आणि मामीकडे राहणं तर अशक्यच, कारण जेव्हा माझं लग्न तिनं लावलं तेव्हाच ती माझ्यासाठी कायमची संपली. अशा विचित्र स्थितीमध्ये तिला मुंबई गाठायची होती. मुंबई हे स्वप्नांचं शहर होतं. इथे येणारी प्रत्येक स्त्री हिरोईन बनते असा तिचा गैरसमज होता. आपणही हिरोईन बनू शकतो असं तिला उगाच वाटलं, आणि नाही झालं तर मग एखाद्या कंपनीत आपल्या चांगल्या कामाला लागू अशी ती स्वप्न आता रंगवायला लागली. तितक्यात तिची सासू आली. काय रा, काय चाललंय तुम्हा दोघांचं? काही नाही, बाबा विचारत होते मला की घरात करमतंय की नाही. मग काय म्हणालीस? करमतं, पण मला मामा मामीची आठवण येते. मग काय म्हणाले ते? ते म्हणाले मग जाऊन ये 2-4 दिवस. ते बोलणार होते मामांना. बर, पण मग तुझं आणि नवऱ्याच्या संबंधांबद्दल काही बोलणं झालं का? नाही, तो विषयच नाही आला समोर. बरं ठीक आहे, ये 2 दिवस जाऊन, तुझंही मन फ्रेश होईल. इथं जर तू तुझ्या मनाप्रमाणे राहिलीस तर तुला काहीच त्रास होणार नाही. हो, ते आलंय माझ्या लक्षात. आता ती हुशारीनं आपल्या सासूला उत्तर देत होती. आता मी ठरवले माझ्या वाट्याला जे आहे ते मी स्वीकारेन, आणि इथे मला जर सगळ्या गोष्टी मिळणार असतील तर मी कशाला काळजी करू. सासूलाही तिचं बोलणं आवडलं. ठीक आहे कायरा, तुझी इच्छा असेल तर मग 2-4 दिवस जाऊन ये. हो, कायरालाही तेच हवं होतं. ती या घरातून बाहेर कसं पडावं याची आता योजना आखू लागली होती. मित्रांनो, कायरा योजना आखेल खरी, पण आता पुढे नक्की काय होईल? फारच इंटरेस्टिंग असणार आहे पुढे. आणि कायरा हे अशा नको त्या धंद्यांमध्ये का आलेली आहे हेही तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे. तर मग आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.